फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांची डिजिटल क्रांती आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 1 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे ई पीक पाहणी ॲप आहे। 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःचा पीक पेरा स्वतः नोंदवलाय। महसूल व्यवस्थेतील डिजिटल क्रांतीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय। आमदार रोहित पवार लासलगाव बाजार समितीत दाखल आहेत। शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी होणार आहेत। कांद्यासह इतर शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता हे आंदोलन आहे। जे काय आज आम्ही करणार आहोत ते फक्त 1% असणार आहे। जर आम्हाला सिरियसली घेतलं नाही, आमच्या शेतकऱ्याला सिरियसली घेतलं नाही, तर मग दिल्लीला जाणारा नाशिकमधून जो रस्ता आहे तो आम्ही त्या ठिकाणी बंद करू शकणार। शेतकऱ्याला सांगितलं तर पुढच्या आठवड्यात, कारण शेवटी शासनाला सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे, त्यामुळे 1 आठवड्याचा वेळ तिथं आपण देऊ आणि वेळ दिल्यानंतर मग 26 तारखेला म्हणजे मंगळवार असेल, चांदवड बरोबर ना, चांदवडच्या इथं कुठेतरी आम्ही सर्व 10-20 हजार शेतकरी एकत्रित येऊन, नाही तर कदाचित तो आकडा अजून वाढू शकतो। आणि जर समजा आजच शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली की नाही, शासनाला दाखवून द्या आमची अडचण काय, तर आम्ही शेतकऱ्यांशी आता बोलू, संभाषण करू आणि मग निर्णय त्या ठिकाणी घेऊ। कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनी बरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे। भाषा पटेल अशी व्यक्ती आहे, फक्त गॉगल बदलता येतात, रंगीबेरंगी गॉगल घालतात, भाषा खालच्या लेवलला त्या ठिकाणी घेऊन जातात, कपडे तर ते अतरंगी घालतात। आता जो माणूस इतका हवेत गेलेला आहे त्याला शेतकऱ्याला काय बदल कसं कळणार? त्यामुळे तुम्ही कमिटी फॉर्म केली 9 महिन्यापूर्वी, त्या काय भज्या तळल्यात का आतापर्यंत? मग आता माहित नव्हतं की आता कुठेतरी रब्बीचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्याच्या आधी 2 महिने आधी धोरण व्हायला पाहिजे होतं। आणि मग तुम्ही एसी मध्ये बसता, टाइमपास करता, गॉगल घालता, तमाशा करता आणि इथं मात्र गरीबाचा जीवनाचा तमाशा त्या ठिकाणी होतो। 2 महिन्यापूर्वी कुठेतरी अहवाल बाहेर निघायला पाहिजे होता, अजून आला नाही। मग त्यांनाच विचारा तुम्ही करताय काय? बातमी मुंबईकरांसाठी आहे, कारण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार अशी आता बातमी आहे। गोरेगाव खाडीवर आधुनिक 6 पदरी पूल उभारला जाणार आहे। बीएमसीचा हा मोठा निर्णय आहे। प्रकल्पाकरता अंदाजे खर्च 418.53 कोटी रुपये। केबल स्टेड डिझाईनचा वापर करून हा पूल साकारला जाईल। हरवलेल्या 550 जणांची कुटुंबियांशी भेट झाली आहे। अल्पवयीन मुलांसह ज्येष्ठांची सुखरूप कुटुंबियांशी भेट आहे। मध्य रेल्वेच्या आरपीएफची ही कामगिरी आहे। जानेवारी ते एप्रिल या महिन्यातली ही कामगिरी आहे। 25 जणांचा प्राण वाचवून जीवदान देण्यात आलेलं आहे। येत्या 20 मेला औषध विक्रेत्यांचा लाक्षणिक बंद आहे। पुणे जिल्ह्यातील 15,000 औषध विक्रेते संपात सहभागी होणार आहेत। केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट अध्यक्ष यांनी या संदर्भात माहिती जारी केली आहे। सततच्या सुट्ट्या आणि यामुळे कोल्हापूर चांगलंच गजबजलंय। 3 दिवसात 2,80,000 भाविक दाखल झालेत। अंबाबाई मंदिर परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।